आजच्या या हृदय सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष माननीय विजूभाऊ मुकेवाड, या ठिकाणी उपस्थित असलेले मंडळाचे पदाधिकारी माननीय नरेंद्रभाऊ बर्डिया, चचडाजी, सोनटक्केजी, कुचनकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले दोनही महाविद्यालयाचे प्राचार्य रेड्डी आणि प्राचार्य खांजोडे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या तीनही संस्थांचा पूर्ण स्टाफ, विशेषत्व करून उपस्थित असलेल्या आमच्या आई श्रीमती प्रभादेवी सूर, आमची मुलगी खास आजच्या कार्यक्रमासाठी आईसाठी नागपूरहून आली, श्वेता बुल्ले, डॉक्टर श्वेता बुल्ले, सोबत 2 नातू आहेत, अनय आणि चिरंजीव अन्विका. या ठिकाणी ज्यांचा सत्कार आपण घेत आहात त्या सत्कार मूर्ती डॉक्टर सुनंदा अस्वले आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि या ठिकाणी मी सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानतो. कसं आहे, गाड्यासोबत नाळ्याची यात्रा म्हणतात आपल्याकडे, आपण म्हणतो गाड्यासोबत नाळ्याची यात्रा. गाडा चालला पुढे आणि मी फुकटमध्ये आपला सत्कार करून या ठिकाणी घेऊन राहिलो, अशीच माझी या ठिकाणी भावना होती. पण प्राचार्यांनी जे सांगितलं की तुमचा सत्कार कशासाठी, त्याबद्दल मी आयोजकांचे विशेष आभार मानतो की माझासुद्धा या ठिकाणी सत्कार केला. मी प्राचार्य असताना मला नेहमी वाटायचं बाकी कॉलेजेसचे कार्यक्रम, बाकी शाळांचे, संस्थांचे यांचे जेव्हा सत्कार समारंभ होतात तर नवरा रिटायर होत असेल तर बायकोला बोलवलं जातं, साडी सोळी दिल्या जाते, बाई जर रिटायर होत असेल तर माणसाला सोबत बोलवतात. आपल्या महाविद्यालयामध्ये तसं नव्हतं. मला वाटत होतं की आपण प्रथा चालू करावी, म्हणजे असं दोघांनाही बोलवण्यात यावं. पण माझी हिंमत नाही झाली, कारण त्यावेळेस कसं आहे की एक प्रथा, परंपरा, पगडा आपल्या डोक्यावर असतो की आपल्या महाविद्यालयाची इतक्या वर्षाची परंपरा या माणसाने तोडली, भलतंच चालू केलं, असं आपल्यावर येऊ नये म्हणून मी ते केलं नाही. पण आज माननीय अध्यक्ष महोदय, त्यानंतर मंडळ आणि प्राचार्य यांनी ही प्रथा तोडली आणि दोघांचाही सत्कार केला, त्यामुळे मला खरोखर खूप आनंद होत आहे. आज जवळजवळ 10 वर्षानंतर मी या महाविद्यालयात इथे आलेलो आहे. 10 वर्षानंतर या स्टेजवर आलो. नुसतं स्टेजवर नाही आलो तर स्टेजवरून आपणासमोर भाषण देण्यासाठी सुद्धा थांबलेलो आहे. याबद्दल अतिशय आनंद होत आहे मला या ठिकाणी. एक जुनी आठवण सांगितली पाहिजे. जेव्हा माझा संक्रमणाचा काळ होता, सरांनी सांगितले की 2014मध्ये मी गेलो. मी राजीनामा देऊन या महाविद्यालयातून दुसऱ्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून गेलो. तो देत असताना मला ही भीती होती की मी राजीनामा दिल्यानंतर मॅनेजमेंट त्यावेळेस पैसे मागू शकत होतं. राजीनामा जर दिला तर तुम्हाला बेसिक इतकं भरावं लागेल. पण त्यावेळेस त्या संक्रमणाच्या काळात मला ज्यांनी मदत केली त्या सर्वांची मला या ठिकाणी सार्वजनिकरित्या आभार मानायचे आहेत आणि ते मानायचं राहून गेलं. वैयक्तिकरित्या त्यावेळेस जे माझ्याशी संबंधित होते त्या सगळ्यांना मी आभार मानले होते, पण सार्वजनिकरित्या स्टेजवरून आभार मानता आले नाही, ते राहून गेले. त्याच्यामुळे आज मला या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करणं अतिशय आवश्यक आहे. सर्वप्रथम मी नंदूभाऊ बर्डी यांचे आभार मानतो की मी सांगितलं की पैसे भरावं लागतील तुम्हाला कदाचित. तुम्ही त्यांना सांगितले की भाऊ मी पैसे नहीं भरूंगा, 1 पैसा नहीं दूंगा, बस मेरे को ऐसे ये जाने का है. उन्होंने बोला कि आप चिंता मत करो प्राचार्य, अगर मैनेजमेंट पूछती है तो ये एक ब्लैंक चेक रखो. त्यांनी एक बॅगमधून चेक काढला, चेकवर सही करून दिली आणि सांगितले की ये ब्लैंक चेक आप रखो, अगर आपको पैसे मांगे जाते हैं तो आप उसमें सिर्फ आंकड़ा डाल दो और सबमिट कर दो, बोले मैं बाकी देख लूँगा. एवढा त्यांचा मॅनेजमेंटवर असलेला विश्वास तत्कालीन आणि तेवढाच माझ्यावर असलेला विश्वास, त्याच्यामुळे मी अतिशय सुखावून गेलो. भाऊ बोला आपने बोल दिया, ये मेरे लिए बहुत बड़ी बात हो गई. आणि दुसऱ्या दिवशी पैसे वगैरे काही द्यावं लागले नाही आणि मी सुखरूप या ठिकाणाहून गेलो. त्यांचा हात होता, त्याचप्रमाणे उल्लेख केला पाहिजे स्वर्गीय आज आपल्यात नाहीत ते अण्णा गोरंटीवार यांनीसुद्धा त्यावेळेस बरीच मदत केली. त्यानंतर आणखी एक नाव घेतलं पाहिजे, बंडू पाटील ठाकरे, नरेंद्र भाऊ, हे सुद्धा खंबीरपणे पाठीशी उभे होते. आणि या सर्वांपेक्षा सर्वात महत्त्वाचं, अतिशय खंबीरपणे पाठीशी उभे असलेले विजूभाऊ मुकेवाड.
तर त्यावेळेस अध्यक्ष नव्हते, पण त्यांनी मला शब्द दिला होता की तुला इथून जाताना धक्का लागू देणार नाही आणि तू चिंता करू नको, आश्वस्त राहा की तुझं एक्झिट या ठिकाणाहून चांगलं होईल. त्यामुळे या सर्वांचे जाहीर आभार मानणं, सत्कार म्हणजे जाहीर आपले मनोगत व्यक्त करणं हे राहून गेलं होतं. त्याच्यामुळे आज सुरुवातच मी त्या ठिकाणाहून करतो. तुम्ही म्हणाल कार्यक्रम कोणाचा, सांगत कोणाच्याबद्दल आहे, आपलंच बोलता काय, तर ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांच्याबद्दलही मला बोलायचेच आहे. त्या ठिकाणी सुनंदाची ओळख म्हणण्यापेक्षा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा 1983 12वी सायन्समध्ये चचाडा साहेबांनी सांगितले या ठिकाणी की आमच्या पॅनलच्या होत्या. खरी गोष्ट आहे ती. 12वी सायन्सची त्यावेळेस CR होते, तेव्हा जनरल इलेक्शन्स व्हायचे आणि जनरल इलेक्शनमधून प्रत्येक वर्गातून CR निवडून यायचा आणि ती CR मी इलेक्शन इन्चार्ज होतो. मी पाहिलं त्यावेळेस की पोरगी सुंदर आहे, हुशारही आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा गुण लिडरशिप गुण आहे. CR आहे म्हणजे लिडरशिप आहे. सगळ्यांना घेऊन चालण्याची तिची मनोवृत्ती आहे आणि त्याच्यामुळे लग्न करायला हरकत नाही. मागणी घातली तर पलीकडला इतिहास जे जुने लोक आहेत त्यांना माहीत असेल, विजूभाऊला माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. मी 84 आमचं लग्न झालं. लग्न झालं अगदी लहानपणी, म्हणजे 18 वर्षाची असतानाच लग्न झालं. त्यामुळे लहानपणीच घरी आले. एक पहिला गमतीचा प्रसंग सांगतो. म्हणजे विद्यार्थिनी होती, मी प्राध्यापक होतो आणि लग्न होऊन आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर सायंकाळच्या वेळेस मी असं फाटकातून बाहेर निघालो. फाटकातून बाहेर निघतानाच आवाज आला, अस्वले सर. मी विचार करायला लागलो, अस्वले सर म्हणणार, मागं पुढं कोणी दिसत नाही, चालताना आवाज कुठून आला. पाहिलं तर घरातून आवाज येतो. म्हणजे नवऱ्याला काय आवाज मारायचा हे सुद्धा तिला माहीत नव्हतं. म्हणायचं का तर अस्वले सर. तर असं हे आहे. ज्यावेळेस लग्न झालं आमचं ना त्यावेळेस तुम्हाला सांगू इच्छितो की आमची परिस्थिती बेताची. होतो प्राध्यापक, पण पैसा असा त्यावेळेस तेवढे पगारही नव्हते. 1200-1300 रुपये पगार होता आणि त्याच्यात सगळं करणं. अगदी एक लहानशी गोष्ट सांगतो की माझं लग्न झालं त्यावेळेस आमची परिस्थिती कशी होती. आमच्या आईच्या गळ्यात 2 तोळ्याचं मंगळसूत्र होतं. माझं लग्न होणार म्हटल्यानंतर आणि माझ्या भावाचं पण एक लग्न ठरणार होतं. 2 लग्न करायचे, पैसे नाही, सोनं नाही. तर एक मंगळसूत्र आईने तोडून त्याचे 2 मंगळसूत्र केले. एक 1 तोळ्याचं हिला दिलं, 10 ग्रामचं, 1 तोळ्याचं दुसऱ्या वहिनीसाठी आमच्या ठेवलं आणि अशा प्रकारे आमची लग्न झाल्यानंतरची सुरुवात झाली. त्यावेळेस असं होतं की सगळे कामं उधारीत. म्हणजे म्हणतात ना की उधारी में हाती भी खरीद लेते हैं, तसा आमचा कारभार होता. पांटेलीची उधारी, किराण्याची उधारी, तुमच्या कपडेवाल्याची उधारी, इव्हन लग्नाला तर सोनारच जो असतो हे करणारा घडणावळ त्याची पण उधारी. साऱ्या जगाच्या उधाऱ्याला आम्ही लग्न करून राहिलो. तर ह्या एक उधाऱ्यांची सवय होती. आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे, म्हणजे पैसा कमी होता, गाडी नव्हती. तर त्यावेळेस कित्येकदा आम्ही कनकवाडीत जेव्हा जायचो यांच्या आईच्या घरी, तर सायकलवर डबल सीट घेऊन जात होतो. आज कोणा प्राध्यापकाला काय कर्मचाऱ्यालाही म्हटलं तर तो सायकलही चालवणार नाही, डबल सीट तर त्याची बायको बसणारही नाही, पण आम्ही जात होतो. मोठा अभिमानाने जात होतो. सगळे गुण सगळ्यांनी सांगितले, पण काही गोष्टी मला सांगितल्या पाहिजे की तिचा करारी आणि शिस्त असलेला एक स्वभाव, हा स्वभाव जो आहे मला वाटते त्यांच्या आईकडून त्यांना मिळाला असला पाहिजे. कारण त्यांच्या आईला मी इतक्या वर्षापासून ओळखतो की काही करायचं ठरवलं तर याप्रमाणे केलं पाहिजे, हे झालं पाहिजे. मी जसं सांगितलं की आम्ही उधारीत आयुष्य चालवत होतो. तिने आल्यावर पहिली गोष्ट जर केली असेल की आपण उधार घेणं बंद करायचं. ज्या उधाऱ्या आहेत त्या पहिले फिटवल्या पाहिजे. सगळा कारभार नगद केला पाहिजे. जवळजवळ 1 वर्ष लागलं आम्हाला जुन्या सगळ्या उधाऱ्या खंड होऊन नगद येण्यासाठी. वर्षभराच्या नंतर जर काही हे केलं असेल तर पहिली साडी घेतली लग्नाच्या नंतर. आज तो विचारू नका, पण त्यावेळेस पहिली साडी तिला मी जर घेतली असेल तर लग्न झाल्यानंतर 1 वर्षाने. पहिलं भांडं घेतलं तर कोण आनंद, आपण की घरच्यासाठी आपण एक ॲल्युमिनियमचं भांडं विकत घेतलं, नगद विकत घेतलं. उधारीने तो हाती खरीदते है, नगद घेतलं. लग्नाच्या वेळेस एक गोष्ट सांगितली पाहिजे. लग्नाच्या वेळेस त्यांच्या घरच्यांनी एक अट टाकली होती मला की पोरीला शिकवावं लागेल. आता मी म्हटलं की एवढी चांगली पोरगी भेटत आहे, काही अट टाकायला काही करू, मंजूर करतो, पोरगी मला फक्त. तर त्यांनी आनंदाने कबूल केलं, पण अट टाकली होती की शिकवावं लागेल. आणि आज आमच्या घरी म्हणजे जेव्हा ती सुरांच्या घरी होती फक्त 12वीचा निकाल लागायचाच होता. 12वी झालेली होती, 12वीचा निकाल लागायचा होता. आज शिकत स्वतःच्या आईने ती
सर्वोच्च PhD ची सुद्धा पदवी तिने मिळवलेली आहे. आणि मी त्यावेळेस जे आश्वासन दिलं होतं की शिकवत राहील, तर ते अतिशय यांनी आम्ही पूर्ण केलं आणि ती PhD झाली. तिला ॲक्च्युली MBBSला जायचं होतं 12वी सायन्सला, पण नाही झालं, पर्सेंट कमी पडले, नाही झालं. मग तिने BSc केलं. BSc माझ्या म्हणण्यामुळे तिने बायोलॉजीत केलं. मग दुसरंच वर्ष BSc पार्ट 2चं होतं. आमची मुलगी आली श्वेता, त्याच्यामुळे 3 वर्षात व्हायचं BSc 4 वर्षात झालं. पण 4 वर्षात केलं तरी सुद्धा हुशार असल्यामुळे, अभ्यास असल्यामुळे त्यावेळेस ती टॉपर होती. त्यानंतर MSc केलं. MScसाठी अमरावतीला एकाच ठिकाणी एकाच कॉलेजमध्ये होतं, VMBमध्ये. तिथे ॲडमिशन झाली, तिथे MSc केलं. तर एक प्रसंग ती नेहमी सांगते, तिथे हॉस्टेलला राहायला गेली, बॅग घेऊन गेली, हॉस्टेलला राहायला गेली. आणि गेल्यानंतर तिला वाटायला लागलं की 2.5 वर्षाची मुलगी होती आमची लहानशी, या पोरीला आपण सोडून आलो. घरी आपल्या कमी काहीच नाही आहे, खायला प्यायला भेटते, नवरा कमवत आहे, कशाला एवढं कटकट करून आपण शिक्षण घेऊन राहिलो आणि फालतूचे हे करून राहिलो, आणि एवढा त्रास कशाला सहन करायचा. एवढीशी पोरगी वाट पाहत राहते, तिच्या साठी तरी आपण सोडून दिलं पाहिजे, तोडून दिलं पाहिजे. तिने सांगितलं पहिले 4 दिवस बॅग उघडलीच नाही, अशीच काढली ढकलत पाहू चाललं जाऊ, पाहू चाललं जाऊ. बॅग उघडली तर थांबावं लागेल. 4 दिवस जेव्हा झाली सेटल, नंतर शनिवार रविवाराला घरी आली आणि मग सेटल झाली. 2 वर्ष असेच शनिवार रविवार अपडाऊन करून अमरावतीचं MSc केलं. त्यावेळी ज्या मुली आजूबाजूला पाहायची, मी सांगितलं आमची परिस्थिती काही खूप जास्त चांगली नव्हती आणि पैसे काही खूप राहत नव्हते. तर त्यांचे कपडे, त्यांचे सामान हे पाहून तिने कधी घरी तक्रार नाही केली की बा मला इतके कपडे घेऊन पाहिजे, 2 ड्रेसवरच MSc काढलं, किंवा मला हे सामान पाहिजे, हॉस्टेलमध्ये राहायचं आहे, लाज वाटते याच्यासाठी. तिला त्याची कधीच नाही वाटली, म्हणजे कामाची आणि याची तिला कधीच लाज नाही वाटली. कधी तिने तक्रारही नाही केली, कारण तिच्यासमोर एक ध्येय होतं महत्त्वाचं की आपण शिक्षण घेतलं पाहिजे. MSc झाली. MSc सेकंड टॉपर आहे. टॉपर त्यावेळेस प्रवीण रघुवंशी होता, जो आजचा NUTAचा अध्यक्ष आहे. त्यानंतर पुढे काय शिक्षण झालं. MSc म्हणजे खूप झालं, लेक्चरर होऊ शकते, मास्तर होऊ शकते, काही होता येते, पण शिक्षण थांबवायचं नाही. मग पुढे आमच्यासमोर 2 पर्याय होते, एक ते MPhil करा किंवा BEd करा. मग MPhil केलं तर सिनियरवर लागते, BEd केलं तर ज्युनियरवर लागते. आणि MPhil करण्यासाठी एकच कंडिशन होती की आम्हाला अमरावतीला जाऊन राहावं लागत होतं. आता अमरावतीला जाऊन राहायचं, आधीचा 2 वर्षाचा अनुभव, मुलगी सोडून जाणे, त्याच्यामुळे थोडासा आम्ही विचार केला की आपण आता MPhil सोडून देऊ आणि BEd करू. त्यावेळेस जर 91मध्ये MPhil केलं असतं तर आज ती तुमच्यासोबत नेटसेट ग्रस्त नसती राहिली आणि केव्हाच प्रोफेसर होऊन गेली असती. म्हणजे पण प्रत्येक वेळेस त्या वेळेप्रमाणे घेतलेले डिसिजन्स असतात आणि ते घ्यावं लागतं, त्याच्याप्रमाणे आम्ही घेतलं. BEd केलं. मग आता रिकामं कसं राहायचं, मास्तर की कुठंच नाही, काही नोकरी लागत नाही, पण ती रिकामी नाही राहू शकत, हे तुम्हाला तेवढं सांगतो की. म्हणजे तिचं डोकं एमटी नाही, काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. मग घरी ट्युशन्स घेणं सुरू केलं. ट्युशन्स घेणं कशासाठी, पैसा कमवणं हा तिचा उद्देश नव्हता, कारण पैसा होता, म्हणजे जेवढा लागतो तेवढा आहेच. तर ट्युशन्स घ्यायच्या, मुलांना शिकवायचं. अगदी सकाळी 6 पासून तर कॉलेजची टायमिंग सोडली तर रात्रीपर्यंत तिच्या ट्युशन्स चालत होत्या. विद्यार्थ्यांकडून फीस किती घ्यायची पेपरवाईज, तर ती परिस्थिती समोरच्या पोराची पाहायची, त्याच्याप्रमाणे पैसे घ्यायचे. मला एक आठवते की एक मुलगा तिच्याकडे शिकत असताना ब्रेड, त्याला विचारलं काय करतो तू, तो ब्रेड विकतो म्हणून. म्हणजे सकाळी उठून तो ब्रेड विकायचा, पैसे कमवायचा आणि मॅडमकडे ट्युशनला यायचा की मला इथे चांगलं समजलं पाहिजे म्हणून. मग त्या ब्रेड विकणाऱ्या मुलाकडून मॅडमनी पैसे त्याचे माफ केले, ट्युशनचे पैसे घेतले नाही. आणि वरतून त्याला कपडे घेऊन दिले की तू चांगला राहा आणि चांगला आहे. तिचं नेहमी म्हणणं होतं की तर पोरगा तर सांगतो की मी मॅडम खूपच गरीब आहे, फाटके कपडे घालवणं म्हणजे मी गरीब आहे. ती म्हणे की तो घरी आल्यानंतर त्याच्या चपलेकडे पाहायचं की त्याची चप्पल कशी आहे. ती जर फाटकी असेल तर सांगायचं की हा मुलगा नक्कीच गरीब आहे. तिने अशा पुष्कळ पोरांना फीससाठी पैसे दिले, कधी कोणाची ॲडमिशन कर, कधी कोणाला परीक्षेसाठी लागले तर ते पैसे दे, अशा नेहमी बरीच मदत केली. शेवटची डिग्री तिने PhDची घेतली. ते सुद्धा काही कमी याचं त्रासाचं नव्हतं. इथे लेक्चरर लागलेली होती. अपेक्षा ही होती की आमची लॅबॉरेटरी रेकग्नाईज होईल. रेकग्नाईज झाली नाही लॅबॉरेटरी, लवकर नाही झाली, उशिरा झाली. त्यावेळेस शंकर होता वराटे, त्यालाही PhD करायचं. तो म्हणे मी तुझ्याच हाताखाली PhD करतो. ठीक आहे, वाट पहा. हिचंही हे होतं की आपल्याच हाताखाली PhD करायची, पण रेकग्नाईज होत नाही. पाहिल्यानंतर मी शंकरला सांगितले की तू आता नागपूरला जा, पोकळेकडे PhD कर, इथे काही 2-4 वर्ष शक्यता कमी आहे. आणि हिलाही सांगितलं की प्रवीण रघुवंशीच्या हाताखाली. आजचे
जे नुटाचे अध्यक्ष आहे प्रवीण रघुवंशी, तो तिचा क्लासमेट आहे, त्याच्या हाताखाली PhD केलं विद्याभारती कारंजा होतं PhD सेंटर त्यावेळेस. पण काम आणि हे सगळं करायचं ते विद्याभारती महाविद्यालय अमरावतीमध्ये, तुम्ही पूर्ण काम अमरावतीमध्ये केलं. त्याही वेळेस सुट्या इथून मिळत नव्हत्या, FIP किंवा कुठली स्कीम नव्हती, त्याच्यामुळे मग करायचं कसं, उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जायचं आणि काम करून यायचं. मग तिथे आमचा तो नेहमीचा प्रॉब्लेम राहण्याचा की अमरावतीत गेल्यानंतर राहायचं होतं. तर ते लेडीज हॉस्टेल होतं कोणतं तरी, त्या ठिकाणी काही दिवस काढले, कधी एक रूम केली एकटीने आणि त्या ठिकाणी त्याच्यात दिवस काढले. पण दिवस निघून गेले, दिवस काढले, कष्ट घेतले, पण शेवटी खडतर प्रवास करून तिने PhD पूर्ण केली. आता मॅडमनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की निश्चितच तिच्यामध्ये चिकाटी जबरदस्त आहे, जिद्द जबरदस्त आहे. सर्वात महत्त्वाचं पण प्रत्येक काम परफेक्शनली, थोडं कमी जास्त झालं तर चालणार नाही, तेव्हाच्या तेव्हा त्याला परफेक्शनली काम करणे ही एक जबरदस्त म्हणजे महत्त्वाकांक्षा आहे. प्रत्येक काम परफेक्ट झालं पाहिजे. तिच्या डोक्यात भन्नाट आयडिया असतात, भन्नाट शब्द वापरला पाहिजे. म्हणजे मी प्रिन्सिपाल होतो, खूप कार्यक्रम घेतले असतील, पण मला कोणी आयडिया दिली, राजपूत सरांनी सांगितलं की आयडिया दिली की उचलली करून टाकलं, नावावर माझ्या लागते, पण आयडिया कोणाची तरी राहत होती. तसं तिचं नाही, तिच्या स्वतःच्याच डोक्यात नवीन नवीन आयडिया निघत राहतात. तुम्ही आता इतके कार्यक्रम पाहिले, असेच कार्यक्रम ती याच्या पुढेही करत राहील, कारण तिला आता मोठी एक संधी मिळाली आहे प्राचार्य म्हणून. तर ती याच्या पुढेही तिच्या डोक्यातल्या आयडियाज त्या ठिकाणी राबवेल, हा निश्चित या ठिकाणी मला विश्वास वाटतो. आम्ही दोघंही कधी एकमेकाच्या आड कामात येत नाही. तू पुढे जा, मी मागे राहतो, मी पुढे जातो, ती पुढे गेली की मी मागे राहतो. जसं आता रिसर्च आमचा चालतो, दोघांनी मिळूनच केलं, दोघांचं एकसारखंच काम आहे, दोघांनी मिळून रिसर्च केला. तो विषय ठरवणे, त्याच्यानंतर त्याचं कोण्या पोरांनी काय PhDचं काम करायचं ते मी सांगत होतो. प्रॅक्टिकल काय काम करायचं लॅबॉरेटरीमध्ये, मग त्यांनी पेपर कसा लिहायचा हे सगळं ती करून घ्यायचे. पेपर तपासण्यातून थेसिस तपासण्याचं काम माझं, तपासून त्याला क्लिअर करायचं, तू होऊन जा PhD. असं माझे 7 जरी PhD झाले असतील तरी अर्धा वाटा त्यांचा प्रत्येक याच्यात आहे. या ठिकाणी इथून वणी सोडून जाण्याचं डिसिजन घेणं सोपी नव्हतं. त्यांनी सांगितलं की एवढं मोठं घर आहे, सर्व आहे, 2 वर्षात रिटायर होताना आराम करू शकता घरी, कशाला दगदग करत जाता. पण एक ध्येय राहतं, एक इच्छा राहते की आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे समाजासाठी. जोपर्यंत आपल्यात ताकद आहे, ती नेहमीच म्हणते की मी रिटायर झाल्यानंतर मला कोणतं कॉलेज उभं ठेवणार आहे, कोण विद्यार्थी विचारणार आहे. आज मी प्राध्यापक आहे तर विद्यार्थी विचारतात, स्टाफ विचारतो. जोपर्यंत आपल्यात एनर्जी आहे तोपर्यंत आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे. त्यामुळे चिमूरसारख्या लहान गावात, नवीन गावात जाण्याचं डिसिजन घेणं हे सोपी नव्हतं, पण ते आम्ही घेतलं. नवीन घर, नवीन गाव, नवीन लोक, नवीन कॉलेज, सगळं नवीन याच्यात आता ॲडजस्ट करत राहावं लागेल, पण ते निश्चितच आम्ही या ठिकाणी करू. आणि शेवटी बाबा आमटेंच्या 2 ओळी या ठिकाणी उद्धृत कराव्याशा वाटतात की शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन, दुःख उधळायास माझ्या आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही. धन्यवाद.